देवाला कधी बघितलं नाही, पण देवाच्या रूपात ज्याला बघितलं और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो फादर्स डे स्पेशल झालेला आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे। त्यानंतर ह्या व्हिडिओचा बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथे बिटमार्क ओपन करायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला जी ग्रुपची लेअर आहे बघू शकता इथे हाईड करून घ्यायची, जेणेकरून आपला जो फोन आहे तो इथे लॅग होणार नाही। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे, नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन येते आपला फोटो आहे तो ते ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर ह्याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे 7.19 सेकंद असेल तेवढी वाढवून घ्यायची आहे। नंतर फोटोला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे बघू शकताय तुम्ही। नंतर ह्या बॅकग्राऊंडच्या इमेजमध्ये तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे। नंतर ॲड इफेक्ट करून येते सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा जो इफेक्ट असेल तो येथे सर्च करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचा बघू शकताय तुम्ही। नंतर ह्यात जी सेटिंग आहे बघू शकताय ती सॅच्युरेशन असेल ती येते -100% करून घ्यायची तुम्हाला। नंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती येते तुम्हाला 20% करून घ्यायची आहे। तर बघू शकता एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला ही जी लेअर आहे वरची बघू शकता तुम्ही इथे अनहाईड केल्यानंतर तुम्हाला इथे लिरिक्स जे आहेत ते शो होऊन जाणार आहे। तर सध्याला तर हाईडच करून ठेवा लिरिक्स, जेणेकरून आपला जो फोन आहे तो इथे लॅग होणार नाही आहे। नंतर पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे। नंतर ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून जेथे जेथे आपण बीट दिलेले आहेत तिथे येऊन फोटोला अशा प्रकारे 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचा आहे। बघू शकता आपले 2 पार्टमध्ये फोटो कट करून झाल्यानंतर जस्ट आपल्याला एकदा बॅक निघायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर मी तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेट दिले आहे त्यात जायचं आहे तुम्हाला। नंतर बघू शकताय तुम्ही जो आपला सेकंड फोटो आहे त्यातले इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे आहेत। नंतर पुन्हा एकदा बिटमार्कमध्ये जाऊन अशा प्रकारे जे शेवटचे 3 फोटो आहेत त्यात ते इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचे आहेत। तर बघू शकता आपले इफेक्ट इथे अप्लाय झालेले आहेत। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला ह्या 7.19 सेकंदाच्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे। नंतर मी तुम्हाला अशा प्रकारचा ओव्हरले दिला आहे तो येथे शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती येऊन तुम्हाला पुन्हा प्लसवरती टच करायचं आहे। नंतर मी तुम्हाला एक PNG दिला आहे तो PNG ते ॲड करायचा आहे। तर बघू शकता ह्यात तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला येते क्रोमा की नावाचा जो इफेक्ट आहे तो येथे सर्च करायचा आहे तुम्हाला। तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला शो होऊन जाणार आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे स्टँडर्ड सेटिंगमधनं। तर ह्या 3 कलर आहे बघू शकताय तो इथे ब्लॅकवरती सेट करायचा आहे तुम्हाला। बघू शकता आपला PNGचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्यवस्थितपणे इथे रिमूव्ह झालेला आहे। नंतर तुम्हाला व्यवस्थितपणे PNG ते ॲडजस्ट करून अशा प्रकारे व्यवस्थितपणे खाली येते ॲडजस्ट करून घ्यायची आहे। नंतर ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तुम्हाला। नंतर पुन्हा एकदा सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे तुम्हाला। नंतर बघू शकता अशा प्रकारचा शेप ॲड करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। नंतर ह्याचा जो कलर आहे तो इथे ग्रीन ठेवायचा आहे तुम्हाला। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन तुम्हाला डिफरन्सवरती जाऊन इथे सबट्रॅक्ट करून टाकायचा आहे। तर बघू शकता ह्याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। नंतर ह्या शेपमध्ये तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे, तर इफेक्टवरती जाऊन तुम्हाला इथे जो पहिला इफेक्ट आहे तो बघू शकता तुम्ही कॉपी बॅकग्राऊंड नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे पहिला तुम्हाला। तर बघू शकता तुम्ही कॉपी बॅकग्राऊंड जो इफेक्ट आहे तो इथे ॲड झालेला आहे। नंतर तुम्हाला एक गॉन्जियन्स ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे सर्च करायचा आहे। तर बघू शकता हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर जस्ट ह्याची जी सेटिंग आहे बघू शकताय स्ट्रेंथ आहे ती येते 350 ठेवायची आहे तुम्हाला।
तर बघू शकता एवढं व्यवस्थितपणे आपण नंतर शेवटचा इफेक्ट एक्सपोजर अँड गामा तो आहे ते सर्च करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे दिसून येणार आहे तुम्हाला. नंतर तो ॲड केल्यानंतर जस्ट ह्याच्यात जो एक्सपोजर आहे तो आहे ते मायनस तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे 95% ठेवायचा आहे तुम्हाला इथं. तर बघू शकता आपला जो HDR आहे तो अप्लाय झालेला आहे. नंतर पुन्हा एकदा सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करून पुन्हा एक शेप ॲड करायचा आहे तुम्हाला. नंतर ना एक शेप आहे जो आहे ते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर कलर जो आहे तो आहे ते व्हाईट सिलेक्ट करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची लेंथ जी असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन कॉन्ट्रास्टवरती जाऊन इथे ओव्हरले करून टाकायचा आहे. तर बघू शकता व्यवस्थितपणे आपला HDR आहे जो आहे ते अप्लाय झालेला आहे. नंतर एवढं झाल्यानंतर जस्ट आपली जी लिरिक्सचा ग्रुप आहे बघू शकताय तो ते अनहाईड करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय आपले लिरिक्स आहेत ते शो होणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.